हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 26 बघितलेला। आज आपण भाग 27 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की गणेश आणि प्रकाश भेटायचं ठरवतात। त्यावर गणेश ठीक आहे, सायंकाळी मी तुझ्या ऑफिस खाली येतो। सायंकाळी प्रकाश आणि गणेश दोघेही एका झाडाखाली चहाच्या टपरीवर भेटतात। दोघेही झाडाखाली ओट्यावर बसून चहाचा सिप घेत गणेश काय ठरवलंय तू? कोणी वकील आहे ओळखीचा? त्यावर प्रकाश ओठ दाबून नकारार्थी मान हलवत ओळखीचा तर कुणीच नाही। त्यावर गणेश, यार हे वकील सुद्धा लालची असतात, पैसे घेऊनही केसकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही, उगाच विनाकारण तारखा घेत केस लांबवत जातात। आपल्याला असा वकील पाहिजे जो ही केस आपली समजून लढेल। त्यावर प्रकाश, मलाही तेच वाटते, पण असा कुणी वकील नाही, ना माझ्या ओळखीचा ना माझ्या जवळच्या कुणाच्या ओळखीचा। आता जो भेटेल, ज्याने जास्तीत जास्त केस जिंकल्या असेल असा एखादा वकील बघावा लागेल, तेही लवकरात लवकर। त्यावर गणेश, मी माझ्या काही कलिगला विचारून बघतो आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो। अरे यार प्रकाश, बगल में बच्चा और गाव में ढिंडोरा। त्यावर प्रकाश न समजून म्हणजे? त्यावर गणेश खुश होत, अरे भक्ती नाईक, तिला कसं विसरलो आपण? तीच एक वकील आहे जी ही केस आपली समजून लढू शकते। त्यातल्या त्यात ती स्नेहलशी खूप इमोशनल अटॅच फील करते, त्यामुळे स्नेहलसाठी तरी ही केस जिंकायचा ती प्रयत्न करेलच। त्यावर प्रकाशच्या लक्षात येताच, हो रे, बरं झालं दुसरा वकील करण्याआधीच तिची आठवण आली। कसं काय माहिती नाही, ती डोक्यातून स्किपच झाली होती। प्रकाश लगेच भक्ती नाईक यांची अपॉइंटमेंट घेतो आणि दुसऱ्या दिवशी भेटायचा टाइम ठरवतो। प्रकाश आणि गणेश ॲडव्होकेट भक्ती नाईक यांना कोमलची सगळी माहिती देतात। त्यावर भक्ती नाईक विचार करीत, सगळं ऐकल्यानंतर मला एकच प्रश्न पडतोय की तिचा पिऊची कस्टडी मागण्यामागचा हेतू काय आहे? कारण ज्या पद्धतीची ती बाई आहे, तिची लाईफस्टाईल, त्यावरून तर असं दिसते की पिऊची तिला अडचण होईल। बरं, मुलीबद्दल प्रेम असतं तर ते 4 वर्षानंतर अचानक कसं काय उफळून आलं? मला तर तिचा हेतू काहीतरी वेगळाच दिसतो। त्यावर गणेश, अगदी बरोबर बोलल्या मॅडम, पण तिच्या कुटील आणि कारस्थाने डोक्यात काय सुरू असेल कसं कळेल? त्यावर भक्ती नाईक, असो, तिच्या डोक्यात काहीही सुरू असलं तरी आपणच जिंकू। तिला मुलीची कस्टडी मी कुठल्याही किमतीत मिळू देणार नाही। मी लगेच कोर्टात वकीलपत्र जमा करून आपलं उत्तर सबमिट करते। त्यावर प्रकाश, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम, फीज किती आणि ॲडव्हान्स किती द्यायचा? त्यावर भक्ती नाईक, सध्या मला डॉक्युमेंट रेडी करायला तुम्ही 1000 रुपये द्या, बाकी फीस केस जिंकल्यावर घेईन। त्यावर प्रकाश, नाही मॅडम नाही, काहीतरी घ्या। त्यावर भक्ती नाईक, मी नाही कुठे म्हणत आहे, मी माझी फी सोडणार नाही, जरूर घेईन पण केस जिंकल्यावर। आणि आता तुम्ही जा, मला माझं काम करू द्या। शेवटी नाईलाजाने प्रकाश आणि गणेश उठून घरी येतात। प्राजक्ताताई रागवत, पक्क्या काय सुरू आहे तुझं? कुठे जातो, काय करतो, काही सांगत नाही, इकडून येतो तिकडे जातो, तिकडून येतो इकडे जातो, आमचा जीव टांगणीला लागून राहतो, सांगून तर जात जा। त्यावर गणेश आणि प्रकाश दोघेही एकमेकांकडे बघतात। त्यांच्या नजरेत चाललेलं संभाषण स्नेहल अचूक हेरते। ती जवळ जात, काय झालं, कसला एवढा विचार करीत आहात? त्यावर प्रकाश आपला विचार पक्का करीत अडखळत, ते स्नेहल, एक गोष्ट आहे जी मी तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे। त्यावर प्राजक्ताताई लगेच, कुठली गोष्ट, काय झालं? त्यावर स्नेहल टेन्शनमध्ये, प्रकाशजी काय झालं? त्यावर प्रकाश, स्नेहल, अगं टेन्शन घेण्यासारखं काही नाही, ते कोमलने पिऊच्या कस्टडीसाठी केस टाकली आहे। त्यावर स्नेहल लगेच घाबरून, काय? आणि रडवेली होत, पण ती अशी का करीत आहे? पिऊ माझी मुलगी आहे, मी कुणालाही देणार नाही। त्यावर प्राजक्ताताई रागाने, केस टाक नाहीतर अजून काही कर, मी बघते ती माझ्या नातीला कशी नेते ते। त्यावर प्रकाश समजावत, आई स्नेहल शांत व्हा, असं काहीही होणार नाही, आम्ही आताच वकिलाला भेटून आलो, त्यांनी पण शाश्वती दिली की मुलीची कस्टडी तिला मिळू शकत नाही। प्रकाशच्या बोलण्याने स्नेहल शांत होते आणि प्राजक्ताताईंना पण एक विश्वास बसतो। तरीही एक अनामिक भीती स्नेहलला सारखी सतावत असते की कोमल केस जिंकली तर? भक्ती नाईक काही लिगल फॉर्मॅलिटी करून आपलं उत्तर सबमिट करतात आणि कोर्टाची पुढची हायरिंगची तारीख मिळते। कोमल बिनधास्त असते की
वकिलाला जास्त पैसे दिले की तो काहीही करून तिला केस जिंकूनच देईल. प्रकाश सुद्धा कॉन्फिडंट असतो, पण तरीही एक भीती मनात घर करते की सगळं करूनही केस हरलो तर ही बाई स्वतः कॅरेक्टरलेस आहे आणि हिच्या हातात पिऊ गेली तर तिचं आयुष्य सुद्धा खराब होईल. त्यामुळे काहीही झालं तरी पिऊची कस्टडी तिला मिळता कामा नये. आज कोर्टाची तारीख असल्यामुळे प्रकाशने सुट्टी घेतली होती. सकाळपासून मनात धाकधूक सुरू होती. तशी तर आदल्या 2 दिवसात ॲडव्होकेट भक्ती नाईकने कोर्टात काय सांगायचं याची तयारी करून घेतली होती, पण तरीही आज त्याला अस्वस्थ वाटत होतं. काकू लवकर लवकर स्वयंपाक करून रेडी ठेवतात. प्रकाश सोबत गणेश, प्रीती आणि प्राजक्ताताई पण कोर्टात येणार होत्या. प्रकाश प्राजक्ताताईंना येण्यास मनाई करतो, पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी त्यांना न्यावंच लागतं. प्रकाशची जेवणाची अजिबात इच्छा नव्हती, पण स्नेहल आणि काकू त्याला जबरदस्ती जेवायला लावतात. गणेश आणि प्रीती येताच प्रकाश कोर्टात निघतो. प्रकाश स्नेहलकडे बघून तिच्या जवळ जात, स्नेहल, स्वतःची आणि बाळाची काळजी घे, वेळेवर जेवण कर आणि मेडिसिन घेऊन आराम कर. जास्त विचार करून डोक्याला ताप नको देऊ, नाहीतर डोकेदुखी वाढेल. आणि चिंता करू नको, आपली पिऊ आपल्याच जवळ राहील. चल मी निघतो. काळजी घे स्वतःची. आणि प्राजक्ताताई स्नेहलला, स्नेहल येते ग. पिऊ आली की तिला खाऊ पिऊ घालून तिलाही आराम करायला लाव आणि तूही कर. काकू जाणाऱ्या सगळ्यांना थंब दाखवत बेस्ट ऑफ लक करत, इथली काळजी करू नका, मी आहे. सगळे जातात. स्नेहल देवघरात जाऊन दिवा लावते आणि मनोभावे नमस्कार करून डोळ्यात पाणी आणून देवाला विनवणी करते की तिची पिऊ तिच्या जवळ असली पाहिजे. कोर्ट रूमच्या बाहेर थांबून सगळेजण जजची वाट बघत होते. तेवढ्यात कोमल तिथे येते आणि तिला बघून प्राजक्ताताई तोंडातच बोट घालते. प्रीती आणि गणेशला डोळे फाडून एकसारखे तिला बघतात. प्रकाशला मात्र तिला बघून अजूनच टेन्शन येतं की ही बाई आता कोर्टात कोणती नौटंकी करेल. कारणही तसंच होतं. जी बाई आजपर्यंत फक्त तोकड्या कपड्यात दिसली ती आज चक्क एक साधासा सलवार सूट घालून आली होती. त्यात ओढणी सुद्धा अशी घेतली होती जणू ती एक साधारण घरची साधारण बाई आहे. चेहऱ्यावर सुद्धा गरीब गाय असल्यासारखे भाव. तिला बघून प्रकाश टेन्शनमध्ये येतो. जज येतात आणि यांच्या केसचा पुकारा होतो. तसे सगळे आत जातात. जज साहेब, केसची कारवाई सुरू करावी. ॲडव्होकेट कामत उभे होत, जज साहेब, केस अगदी सिंपल आहे. माझी अशील मिस कोमल यांना त्यांची मुलगी कुमारी पिऊ प्रकाश धुरी हिची कस्टडी पाहिजे आहे, जी सध्या तिचे वडील मिस्टर प्रकाश धुरी यांच्याजवळ राहत आहे. त्यावर लगेच ॲडव्होकेट भक्ती उभी होत, ऑब्जेक्शन जज साहेब, माझे वकील मित्र या केसला जेवढं सिंपल सांगत आहे ही केस तेवढी सिंपल नाही. जी बाई मुलीला जन्म देताच त्या मुलीला एक नजर सुद्धा न बघता दुसऱ्याचा हात पकडून निघून गेली, ती आज तब्बल 4 वर्षांनंतर मुलीची कस्टडी मागायला येते. आश्चर्य आहे. त्यावर ॲडव्होकेट कामत, जज साहेब, मी अजून माझा मुद्दा पूर्ण नाही केला. मला मिस कोमल यांना कटघऱ्यात बोलवायची परमिशन द्यावी. त्यावर जज साहेब, परमिशन ग्रँटेड. कटघऱ्यात बोलवताच कोमल खाली मान घालून हळूहळू पावलांनी कटघऱ्यात येते आणि जज साहेबांना नमस्कार करते. तिचे नाटक बघून प्रकाश बघतच राहतो. ही अशी नाटक करून अजून काय काय करणार कोर्टात याची पण त्याला चिंता वाटते. त्यावर ॲडव्होकेट कामत, मिस कोमल, तुमचं लग्न मिस्टर प्रकाशशी कसं झालं आणि तुमच्या मुलीपासून तुम्ही कशा वेगळ्या झाल्या हे कोर्टाला सांगा. त्यावर कोमल आपले डोळे पुसायचे नाटक करीत, जज साहेब, माझं साधारण 5-5.5 वर्षा अगोदर मिस्टर प्रकाशशी अरेंज मॅरेज झालं होतं. काही दिवस चांगले गेल्यानंतर प्रकाश आणि त्यांची आई यांना माझं वागणं बोलणं आवडेनासं झालं. मी काहीही केलं तरी यांना त्यात खोटं दिसायचं. एक दिवस मला माहिती पडलं मी प्रेग्नंट आहे. तेव्हा प्रकाश आणि त्यांच्या आई माझ्याशी चांगल्या वागू लागल्या, पण जसं मी मुलीला जन्म दिला त्याच दिवशी प्रकाशने मला डिवोर्स पेपरवर सही करून मुलीला माझ्याकडून काढून घेतलं आणि मला घराबाहेर काढलं. तेव्हा माझी ऐपत नव्हती की मी मुलीला सांभाळू शकेन, म्हणून मी माझ्या काळजावर दगड ठेवून मुलीपासून दूर राहिले. पण आज माझ्याजवळ भरपूर पैसा आहे. मी माझ्या मुलीला चांगलं शिक्षण, चांगली लाईफ देऊ शकते, म्हणून मी माझ्या मुलीची कस्टडी मागत आहे. हे ऐकताच प्राजक्ताताई चिडून
काय खोटारडी बाई आहे. अगं जरा तरी शरम, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. भक्ती नाईक प्रकाशला इशारा करतात की आईला शांत कर. तसा प्रकाश आईला समजवतो, पण प्राजक्ताताईंचा पारा एवढा भडकला असतो की त्या शांत व्हायचं नावच घेत नाही. शेवटी प्रीती आईला घेऊन बाहेर जाते. ॲडव्होकेट भक्ती नाईक उभ्या होत एक नजर कोमलवर टाकतात, तर कोमल त्या सोज्वळ चेहऱ्यामागून रागाने बघत असते. त्या एक हलकी स्माईल देत, जज साहेब, माझे अशील मिस्टर प्रकाश यांना कटघऱ्यात बोलवायची परमिशन द्यावी. त्यावर जज साहेब, परमिशन ग्रँटेड. त्यावर ॲडव्होकेट भक्ती नाईक, जज साहेब, मिस कोमल यांची आपण बाजू ऐकून घेतली. आता मिस्टर प्रकाश हे आपली बाजू कोर्टाला सांगतील. त्यावर प्रकाश कटघऱ्यात येऊन उभा राहतो. त्यावर भक्ती नाईक, मिस्टर प्रकाश नाईक, कोर्टाला सांगा, तुमचं लग्न मिस कोमलशी कसं झालं आणि तुम्ही का वेगळे झाले. त्यावर प्रकाश जजकडे बघून, जज साहेब, माझं लग्न मिस कोमलशी 5.5 वर्ष अगोदर झालं. लग्नाच्या 4 दिवसांनीच माझ्या लक्षात आलं की कोमलला श्रीमंतीची, शौकची खूप हौस आहे. तिचे स्वप्न खूप मोठे होते. आलिशान घर, गाडी, हॉटेलिंग, वरचेवर शॉपिंग. मला जमेल तशी तिच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायचो, पण कोमलचं कधीच समाधान होत नव्हतं. तिच्यामुळे मी कर्जबाजारी सुद्धा झालो. कोमलने जिथे जिम लावली होती तिचं तिथल्या जिम ट्रेनरसोबत सूत जुळलं. मला इकडून तिकडून कळालं, पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही. एक दिवस मला ती त्याच्यासोबत दिसली आणि मी घरी येऊन तिला त्याचा जाब विचारला, तर तिने बेशर्मीसारखं उत्तर देत म्हटलं की मी खूप गावंढळ राहतो आणि तिला 6 पॅक ॲप ठेवणारी मुलं जास्त आवडतात. तिचं त्या जिम ट्रेनरवर प्रेम आहे आणि तिला मला डिवोर्स देऊन त्याच्याशी लग्न करायचं आहे. पहिलं तर मला सगळं ऐकून धक्का बसला, पण शांत विचार केल्यावर असं वाटलं, जी बाई घरकाम सोडून सतत पार्ट्या, घुमणे, फिरणे, शॉपिंगच करीत असते, अशा बाईसोबत संसार केला तरी किती दिवस टिकेल. आपल्यात आणि कोमलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी कितीही काही केलं तरी तिचे कधीच समाधान होणार नाही की तिच्या इच्छा कधीच संपणार नाही. त्यापेक्षा जाते म्हटलं तर जाऊ दे. ती पण सुखी आणि मी पण. म्हणून मी डिवोर्स द्यायला तयार झालो. पण नेमकं त्याच वेळी कळलं की कोमल माझ्या बाळाची आई होणार आहे. कोमलला तर हे बाळ नकोच होतं, कारण तिच्या आणि त्या बॉयफ्रेंडच्या लग्नाच्या आड येत होतं ते बाळ. म्हणून ती माझं बाळ अबॉर्ट करणार होती. मला त्या न जन्मलेल्या बाळाची ओढ लागली होती आणि म्हणून मी कोमलला अट टाकली की जर ती बाळाला जन्म देईल तरच मी तिला डिवोर्स देईन. कोमलकडे पर्याय न उरल्यामुळे तिने माझी अट मान्य केली. जेव्हा पिऊचा जन्म झाला तेव्हा कोमलने बाळाकडे एकदाही वळून बघितले नाही. माझी पिऊ भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, पण कोमलला डिवोर्स पेपरवर माझी सही जास्त महत्त्वाची होती. मी ठरल्याप्रमाणे तिला पेपरवर सही करून दिली आणि कोमल पिऊला न बघताच तिथून आपल्या बॉयफ्रेंडकडे निघून गेली. प्रकाशने कसलाही दिखावा न करता कॉन्फिडंटली सगळं खरं खरं सांगितलं. कोमल वरवर जरी शांत, सोज्वळतेचा आव आणत असली तरी आतून तिचा राग खदखदत होता. ती प्रकाशकडे रागाने बघून मनात, हा इतक्या कॉन्फिडंटली माझ्यासमोर बोलत आहे, एवढा कॉन्फिडन्स आला कुठून ह्याच्यात. जजने याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, नाहीतर माझा सगळा प्लॅन चौपट व्हायचा. जज साहेब दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत पुढची 20 दिवसानंतरची तारीख देतात. कोर्टाच्या बाहेर निघताच कोमल ॲडव्होकेट कामतला चिडून दात ओठ खात, ए वकील, लक्षात ठेव, ही केस मीच जिंकली पाहिजे. त्यासाठी तू म्हणशील तेवढे पैसे मोजत आहे मी. ॲडव्होकेट कामतला खरं तर कोमलच्या असं तुसडेपणाने बोलण्याचा रागच येतो, पण तरीही सगळं शांततेने घेत, कोमल मॅडम, तुम्हाला असं का वाटत आहे आपण केस हरू? अहो, आज फक्त हिअरिंग झाली. पुढच्या वेळी क्रॉसिंगला कसं घेतो बघा, नाही त्या प्रकाश धुरीला खाली वाकवला तर नावाचा कामत नाही मी. कोमल त्याच्या कॉन्फिडन्सला इग्नोर करीत निघून जाते आणि तिला पाठमोरी बघत ॲडव्होकेट कामत मनात, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तू, म्हणून एवढं ऐकून घेतलं, नाहीतर कधीच हवेत उडवलं असतं. जेवढा माझा अपमान करशील त्या अपमानाचे तेवढे जास्त पैसे तुझ्याकडून उकळेन बघ. घरी स्नेहल आणि काकू दोघेही सगळ्यांची कोर्टातून येण्याची वाटच बघत होते. दुपारचे 4:30 वाजता गाडीचा हॉर्न ऐकून स्नेहल लगबगीने बाहेर येते. प्रीतीला बघून दारातच, काय झालं ताई कोर्टात? त्यावर प्रकाश, अगं स्नेहल, आत तर येऊ दे.
आत येताच काकू सगळ्यांना पाणी देतात. पाणी पितात. रागाने ग्लास टिपॉयवर ठेवत प्राजक्ताताई काय नाटकी बाई आहे. या उभ्या जन्मात अशी बाई नाही बघितली मी. बाई 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 काय ते कपडे आणि काय ते चालणं. जशी किती गरीब गाय आहे आणि हिच्यावर किती अन्याय अत्याचार केलाय सासरच्यांनी. काय सरड्यासारखे रंग बदलते ही अवदसा. तिला बघून तर माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली. असं वाटलं पायताण फेकूनच मारावं. त्यावर प्रकाश आई शांत हो. तिला जे करायचंय ते करू दे. आपण कशाला उगाच आपला बीपी वाढवायचा. त्यावर स्नेहल घाबरून अहो पण झालं काय कोर्टात ते तर सांगा. त्यावर प्रीती समजावीत वहिनी काही नाही झालं. पुढची तारीख मिळाली आहे. त्यावर स्नेहल अस्वस्थपणे असं कसं काही तर झालं असेल ना. त्यावर गणेश काही नाही. आज हिअरिंग झाली. प्रकाशने तर जे होतं ते सगळं खरं खरं सांगितलं. पण ती कोमल सगळं खोटं बोलली. म्हणाली प्रकाशने आणि आईने पिऊ होताच तिला घराबाहेर काढलं आणि पिऊला आपल्याकडे ठेवून घेतलं. त्यावर स्नेहल घाबरून काय मग आता काय होणार. आपण केस हरणार तर नाही ना. चला फ्रेंड्स आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.